ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ललित याने डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधनं आणि गलीच्या मधनं या ठिकाणी चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी चौकार. हॅलो. दरम्यान आकाश याचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. आकाश धानवी बॉलिंग मार्क वरती. लॉर फुलटॉस हवेमध्ये चेंडू टायमिंग लाजवाब. चेंडू सीमा पार षटकार. क्या बात है. शॉर्ट पिच बॉल ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. मी तर म्हणेन राहुल घोड याचा हा आवडता फटका आहे आणि या आवडत्या फटक्यावरती ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र इथे मिसफिल्ड. चेंडू चाललाय फायनल क्षेत्राच्या बाजूनं. कुठला खेळाडू त्या ठिकाणी होता तर आय थिंक सोहन दळवी होता त्या ठिकाणी आणि त्यामुळं किती धावा आले तर 1 धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना धाव संख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. या ठिकाणी जबरदस्त चेंडू. काय जबरदस्त मॅच. मग पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात आणि धावसंख्या 12 असताना आपण पाहतोय की एक षटक मात्र समाप्त झालंय. राहुल गोंड आणि ललित भुवर हा जो 2 खेळाडू आहेत ओपनिंगसाठी आलेले आहेत. मी म्हणेन इथे हा संघ अगोदरच्या मॅचमध्ये थोडासा कमी पडला होता. आता एक लक्ष असेल की मोठ्या धावसंख्येच्या बाजूने वाटचाल करावी लागेल. जाऊया आपण. प्रदीप मला वाटते या ठिकाणी जोडले गेलेत. दुसऱ्या षटकासाठी प्रदीप लोखंडे यांच्याकडे आपण जातोय आणि त्यांच्या माध्यमातून हे समालोचन ऐकतोय. रवी डवला येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. मागचा सामना जर आपण बघितला काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाने तो सामना जिंकलाय. विघ्नेश वॉरियर्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती मात्र ते माघारी पडले आणि हा दुसरा आता सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आहे. रवी डवला दुसरा षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या पहिल्या षटकात आलेली आहे 12. बघा आकाश धानवी याच्या पहिल्या बॉलवरती चौकार लगावला गेला होता मात्र त्यानंतर त्यांनी कमबॅक केला. मात्र त्यानंतर राहुल याच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितलाय.
इथे बघा इनफिल्डच्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू गॅप मध्ये टाकलाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आयुष वाघे भन्नाट वेगाने चेंडूच्या मागे धावले होते, मात्र चेंडूला थांबू शकलेले नाहीयेत. चौकार. बघा हा पहिल्या बॉलवरती चौकार आलेला आहे. बघा हा चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. बँजो पथक देखील जॉईन झालेत आपल्यासोबत या दुपारच्या सत्रामध्ये. रुपेश दांडेकर बँजो वादक आहेत तिकडे, आणि संगीत सुंदर वादन त्यांच्या मार्फत केलं जात आहे. रवी खोलवाड्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला आपण पाहतोय खोदून काढला गेला. क्षेत्ररक्षक महेंद्र आले होते तिकडे, बॅकअपसाठी आहेत आकाश. चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने आता स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती. बघा या अगोदर केबीएम स्पोर्ट या संघाने एक सामना जिंकलाय, तर एसके फायर्स या संघाने एक सामना ते पराभूत झालेत एक सामना. ते बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे सोहन दलवी. बघा सोहन तिकडे चेंडूला शोधत होता, मात्र धाव घेण्याची संधी ही मिळालेली नाहीये. हा चेंडू येतोय निर्धाव, डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 17. प्रदीप, जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण ऑन साईडच्या दिशेनं प्रहार करण्याचा प्रयत्न सध्याच्या क्रिकेटमध्ये बघतोय. बघा नजर अटली होती चेंडूवरनं, मात्र टायमिंग चांगली झालाय. चेंडू चाललाय मिडविकेट क्षेत्रामध्ये, षटकार. बघा हा जो षटकार जो ठोकला आहे तो नक्कीच चांगलं कनेक्शन झालं होतं. उचली घेणारा चेंडू होता आणि एक हुकचा फटका इथे ललित भोवर याने केलेला आहे. षटकाराने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती, 23. 23 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. रवी या षटकाराने थोडासा महागडा ठरवला जातोय. इथे बघा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये. आणि बघा बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता इथे रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला जाऊया तिसऱ्या पंचांच्या दिशेने. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. बॉल टाकून झालेत, फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी, जो पंचांचा निर्णय होता तो अंतिम राहणार आहे. ते रिव्ह्यू गमावले लक्षात घ्या. बॅटिंग करणाऱ्या टीमनं 5 बॉल टाकून झाले. धावसंख्या झालेली आहे 23, 23. 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा आता चेंडूला इथे देखील सोडून दिलेला आहे, मात्र हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर निघून गेलाय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांकडे आलाय. एक धाव एक्स्ट्रा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवली गेली. 24 धावा धावफलकावरती. इथे बघा हाफ ट्राय करत आहे, इनफिल्ड जाऊन करण्याचा प्रयत्न, महेंद्र आहे. महेंद्रकडे हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. महेंद्रने हा झेल पकडलाय. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला, फलंदाज बाद.
तर 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. बघा 12ची सरासरी इथे राखली गेले. पाहूया तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येतोय. कदाचित आकाश धानवी इथे कामगिरी उचलतोय तिसऱ्या षटक हाताळण्याची. तिसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईंट होत आहेत सागर सर. ओर टू सागर सर. बघा देवांमध्ये 3 देव, ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि इथे आलाय महेश नावाचा हा खेळाडू जो की नक्कीच जबरदस्त फलंदाजी करतोय. अष्टपैलू आहे सध्या तरी. अष्टपैलूच्या या कॅटेगरीमध्ये तो एकदम फिट बसतोय. महेश भोईर आलाय नव्यानं फलंदाज आणि आकाश धानवी आलाय बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. राहुल गोंड अजून सुद्धा मैदानामध्ये. आकाश धानवी विरुद्ध राहुल गोंड असा कॉन्टेस्ट बघायला मिळतोय. आणि राहुल गोंड याच्याकडे अनुभव आहे, तेवढाच अनुभव नक्कीच आकाश धानवी याच्याकडे सुद्धा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला तर पूर्ण क्षेत्ररक्षण जर सेम समोरचं पाहिलं तर पूर्णपणे डीप क्षेत्ररक्षण आहे. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रवी डबले आणि रवी याच्या हातामध्ये विसावलाय हा झेल. संपलाय राहुल गोंड याचा खेळ. फलंदाज बाद. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी झेल टिपलावता रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या गावातला बँजो हा या ठिकाणी वापरला गेलाय. रुपेश दांडेकर अँड कंपनी. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी. नव्यानं फलंदाज अर्जुन. विशाल खरपडे आहे तिकडे बॅटिंगसाठी. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा सहजतेनं पूर्ण. मी म्हणेन ही जी जोडी आहे ती जोडी फार महत्त्वाची आहे. प्रदीप जर आपण पाहिलं या जोडीवरती भरपूर मोठं भवितव्य अवलंबून असणार आहे. इकडे जर धावा झाल्या तर पुढील येणाऱ्या फलंदाजांना थोडंसं सोपं जाईल. बघा 2 विकेट जे ते लवकर डाऊन झालेत. ब्रेक थ्रू मिळवले गेलेत. आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे. इथे पार्टनरशिप करावी लागणार आहे या 2 फलंदाजांना. आणि ते जर पार्टनरशिप झाली तर 6 षटकामध्ये एक चांगली धावसंख्या ते उभारू शकतात. नक्कीच याचसाठी दोन्ही फलंदाजांना मधल्या फळीमध्ये चांगलं काम करावं लागेल. मधली फळी जर चांगली राहिली. दरम्यान हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आता मात्र आलाय आणि डीप मिड विकेटला फलंदाज बाद झालाय. आताचं क्रिकेट जर आपण पाहिलं ना प्रदीप, तर हे क्रिकेट फक्त ऑनसाईडचं क्रिकेट आहे असं वाटू लागलंय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज आलाय आणि असं वाटतं की ऑफसाईडचा चेंडू असेल किंवा ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू असेल तरी सुद्धा मला तो ऑनसाईडलाच खेळायचा आहे, एकाच साईडलाच खेळायचा आहे. त्यामुळे भरपूर या चुका आपल्याला बघायला मिळतात आणि इकडनं अशा चुका ह्या नक्कीच फलंदाजाच्या माध्यमातून होत असतात. कारण एक वेळ असा होता कॉपीबुक स्टाईल जी आहे ती सध्या लुप्त होत असताना आपण पाहतो या टेनिस विश्वामध्ये किती मोठा फलंदाज असेल त्याला ऑन साईडला खेळणंच पसंत करतोय. मात्र सध्या हाताच्या बोटावरती मोजावे एवढेच खेळाडू आहेत की ऑफसाईडचा जे चेंडू असेल तो ऑफसाईडला खेळतात. बघा हा सुद्धा फलंदाज ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र स्ट्रॉंग झोनवरती काम करण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक जण. इथे बदल करणं म्हणजे नक्कीच मूर्खता आहे.
कारण की स्ट्रॉंग झोन जास्त आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना खेळणं पसंत केलं जातं आहे. बघा आता पुन्हा एकदा सफळ झाला, मात्र चेंडू खेळाडू आणि यष्टांच्या मधून ट्रॅव्हल झाला. धावसंख्या 26. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. यष्टांवरती चेंडू लागतोय, एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का, तर एकच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या होती 27. षटक चालू आहे तिसऱ्या षटकाचे 5 चेंडू टाकून झालेले आहेत. इथे धावसंख्या नक्कीच चांगली बनवावी लागेल. जो फलंदाजी करतोय तो म्हणजेच एसके फायर्स या संघाला इथनं तुम्हाला काही ना काही करून जिंकावं लागेल. जर इथे जिंकले तर आत्मविश्वास अर्जित होईल, जर इथे जिंकले तर पॉइंट अर्जित होतील, जर इथनं जिंकले तर तुम्हाला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची संधी जी आहे ती नक्कीच मिळताना दिसेल. पुन्हा एकदा आकाश आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे. डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि नक्कीच आपण पाहतो की एक बाउन्सरची ताकीद ही दिली गेलेली आहे. अनुभवी पंच आपण पाहतोय. शहरी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, भरपूर अनुभव या दोन्ही पंचांकडे आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका, महेश भोईर नावाचा ब्रँडेड शॉट, आदिवासी प्रीमियर लीग षटकार. चला, मॅन ऑफ द मॅच अतुल, आणि ते वितरित करण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. अतुल या, आणि वितरित करण्यासाठी आपण आमंत्रित करूया आदरणीय सन्माननीय सागरजी सुमन, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य श्री प्रकाशजी वल्वी यांना. ही ट्रॉफी आपण पाहतोय सौजन्य आहे श्री अजित दादा गोवारी, माजी सरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा, सामनावीर. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. तर प्रकाशजी वल्वी या. आणि गेम चेंजर ऑफ द मॅच, गेम चेंजर ऑफ द मॅच राकेश गोवारी. चला, वेळ नाहीये, मात्र फटाफट आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करतोय, तसंच थांबायचं आहे. खूप खूप अभिनंदन राकेश, वेळ नाहीये बोलण्यासाठी, तुम्हाला शुभेच्छा असतील. तर हा होता मॅन ऑफ द मॅच वितरण सोहळा. जाऊया प्रतिभेच्याकडे. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 34 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आयुष वाघे हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळीस बघा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न धीरज धिंडायाचा, कनेक्शन झालेलं नाहीये. बघा प्रयत्न तर खूप चांगला होता धीरज याचा, मात्र चेंडूने जी गती होती चेंडूची ती तर जास्त होती, तेच कारण तो बीट झाला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. इथे बघा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय चेंडूची गती देखील जास्त होती आणि उसळी देखील जास्त होती. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि आपण पाहतोय चेंडू वाईड आलेला आहे. सूरज धुमाल यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. सूरजजी धुमाल यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन आसन असतं बाबा. सूरजजी धुमाल. इथे बघा टायमिंग झालाय आणि आकाश धानवी चेंडूच्या खाली आलाय. खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. धीरज धिंडाची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
न्यू बॅटर आलाय मिस्टर विजय भोये. विजय भोये यांचा विचार केला तर एक आक्रमक फलंदाज आहे. सातत्याने पायगाव या संघातून खेळताना पाहतोय, परंतु आज APL मध्ये चांगला फॉर्म दाखवण्याचा प्रयत्न मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे, संतोष कोप चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद आल्या पावली परततोय मिस्टर विजय भोये. बॅक टू द आउट गॉन. बघा हाफ ट्रॅगर बॉल होता, आपण लाईव्ह मध्ये पाहूया आपण. बघा हाफ ट्रॅगर बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला, फटका तर फसला होता. चेंडू बराच काळ हवेत होता आणि चांगलं जजमेंट इकडे पाहतोय आपण संतोष कोम यांच्याकडून. आणि मोठा विकेट आपण पाहतोय, तंबूच्या आशेला जाताना पाहतोय. मग आता पाहिलं तर संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 3.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. 5 गडी पाहिलं तर तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत, म्हणजे अर्धा संघ गारच झाला इथे SK फायर्स या संघाचा. परंतु आता न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना बंद बंद पावलाने पाहतोय, पण रुपेश येतोय, रुपेश टोकरे येतोय. चिरमाई स्पोर्ट्स कासारवडली या संघातून सातत्याने खेळताना पाहिलाय, परंतु आज APL मध्ये SK फायर्स या संघातून खेळताना पाहतोय. SK फायर्सचा विचार केला तर सकाळचा सामना आपण पहिला सामना होता तो यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. इथे जर कुठे आपलं वर्चस्व गाजवा असेल तर चांगली फलंदाजी चांगलं टोटल इथे उभं करावं लागेल SK फायर्स या संघाला. यावेळेस स्लॉक केला या बॉलला सरच्या दिशेने पाहतो शतरक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ झालाय सीमाच्या पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार 4. या 4 धाव्यांनी धावफलक पाहतो आपण 34 वर जाऊन पोहोचते, सॉरी 39 वर जाऊन पोहोचते. 39 रन्स ऑन बोर्ड. रिप्ले मध्ये पाहूया आपण स्लॉक केलं होतं, गुडघा टेकवला होता आणि सरळ या चेंडूला खेळून काढला. महेंद्र होते, त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमाच्या पार. यावेळेस पाहतो ऑफ साईडला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. 2 शतरक्षक पाठलाग करतोय चेंडूचा, परंतु चेंडू झालाय फरार. 4 धावांसाठी आलाय अजून एक चौकार 4. आदरणीय सन्माननीय मालजेपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राकेशजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय श्री पुन्हा एकदा अजितजी वरठा आणि उमेश जावर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. बघा इथे 4 षटकांचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. 4 षटक समाप्त झालेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर 43 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. आणि आता आपण पाहतो या 5वं षटक हाताळण्यासाठी आकाश वाघ हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळतोय. बघा KBM स्पोर्ट्स कडे भरपूर ऑप्शन आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो या आकाश वाघ याचं नाव घेतलं गेलंय. स्ट्राइक वरती पाहतो आपण महेश भुईर याला. पावलांमध्ये थोडासा चुकतोय, डेड बॉलचा इशारा केला गेलाय. इथे बघा शफल होऊन करण्याचा प्रयत्न, इथे पंचांनी वाईट चेंडूची नोंद केलेली आहे. वाईट बॉलचा इशारा इथे दिला गेलाय, वाईट बॉल. आणि बघा इथे रिव्ह्यू घेतलाय.
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विशाल नाईक सरांना पाहतोय. त्यानंतर ऑनफिल्ड पंच मॉन्टी सर आहेत. त्यानंतर परशुराम पाटील सर. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय. ऑनफिल्ड पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय, व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय. सध्या धावसंख्या जर बघितली तर 43 धावा, 43 अशी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. सध्या आपण पाहतोय तिसरे पंच थोडेसे बिझी आहेत. एक चांगला निर्णय हा बोसवला जाईल. बघा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. बघा रिव्ह्यू हा लॉस झालेला आहे. तुम्हाला आता पुन्हा रिव्ह्यू हा मिळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आकाश वाघ आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बघा काय जबरदस्त फटका. किती धावांसाठी गेलाय पाहूया. पंच इशारा करतायत 6 षटकार. बघा इथे हात खोलण्याची संधी मिळाली. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि काय जबरदस्त कनेक्शन झालेलं आहे. 6 धावांची मोहर उठवलंय या बॉलवरती महेश भोईर याने. इथे शफल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आयुष वाघ या चेंडूच्या खाली येतोय. बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. महेश भोईर याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा इथे महेश भोईर हा बाद झालेला आहे. नव्याने बॅटर वैभव दलवी न्यू बॅटर इन झालेला आहे. धावसंख्या आता स्थिरवली गेली. 50 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. रुपेश टोकरे नाव स्ट्राईक एंडमध्ये येते. बघा चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये घेऊन काढला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे स्वप्नील. एकदा तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. वैभव दलवी अडचणीमध्ये सापडलाय तिकडे. वैभव याला आता माघारी जावं लागणार आहे. धावची झालाय वैभव दलवी. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्यायचा आहे. नवीन बॅट्समन अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. धावसंख्या आपण जर बघितली तर 51 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे नव्याने फलंदाज वसंत येतोय. वसंत सांबरे. बघा आतापर्यंत 7 फलंदाज हे बाद झालेले आहेत. ते म्हणजे SK फायर्स या संघाचे. वसंत सांबरे न्यू बॅटर इन झालाय. फुलटॉस चेंडू इनफिल्डच्यावर खेळण्याचा प्रयत्न. महेंद्र कांबळे आलाय तिकडे. स्वप्नील देखील येतोय आणि बघा उंचीचा फायदा झालाय स्वप्नील याला. स्वप्नील लांगे बघा जंप घेतली. चेंडूला एका हाताने त्याने फील्ड केलं.
तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्या होत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. स्वप्नील कर्ण धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 53 या आकड्यावरती 53. ऑन साईडला हा फटका ते केला गेला. आयुष वागे आलाय तिकडे. थोडासा फंबल झाला. एकदा तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो झालाय स्ट्राईक एंड नो स्ट्राईक एंड कडे. मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी पुन्हा एकदा होती ती पूर्ण झाली. या 2 धावेने धावसंख्या आता 55 या आकड्यावरती 55. 55 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर षटकार लागला. मात्र त्यानंतर आकाश वाघ याने एक मोठी डरकाली फोडलेली आहे. कमबॅक केलाय. शेवटचा बॉल या षटकातील. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. षटक संपलंय. 5वं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 55 धावा. बघा प्रदीप इकडे 5 ओव्हर नंतर 55 धावा लागलेल्या आहेत. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर कमबॅक करत असेल SK फायर्सच्या संघाला तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. इथून पाहिलं तर 20 ते 25 धावा करणं गरजेचं असेल. कारण इकडे पाहिलं तर सकाळी 17 मध्ये 90 धावा सुद्धा जवळजवळ चेस करण्यात यश मिळालं होतं. म्हणजे मोठी धावसंख्या इकडे उभारणं नक्कीच गरजेचं असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय महेंद्र येतोय. महेंद्र कांबळी दुसऱ्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती महेंद्र यांनी. यावेळेस ओव्हरपिच होता. पुल केलाय. बॉलला सरळ पाठवलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या भेटीसाठी येतोय बेक शॉट. 6 षटकार. बघा मोठ्या फटक्यांची गरज होती या षटकामध्ये आणि पहिला चेंडूवरती आक्रमण केलाय बॅटर रुपेशने. या षटकाने धावफलक पाहतो आपण 61 वर जाऊन पोहोचते. 61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. इथून पाहिलं तर अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये कमीत कमी ती बाईक उभी आहे. 2 मिनिटं. आयुष वागे तुझ्या मागे जो पिंक टी शर्ट. यस थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. फुल टॉल वसूल केलाय या बॉलवर. अजून एक येतोय बॅक टू बॅक दुसरा हँडसम षटकार. 6. बघा अगोदर शफल झालं होते आणि घुटना टेक और मेरा सिक्सर देख असंच काही दर्शकांना पाहिलं आपण रुपेश यांना. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. या अगोदर पण पहिल्या मॅच मध्ये महेंद्र आणि 15 धावा डिफेंड केल्या होत्या. त्याच्यावरती आता हे आक्रमण केलेलं आहे. ते बघा ऑफ साईडला फटका ते केला गेलाय. स्वप्नील आहे डी मध्ये. एकदा तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय तिकडे आणि बघा थ्रो येई तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे पूर्ण झाले. या 2 धावेने धावसंख्या आता 69 या आकड्यावरती 69. नक्कीच 69 धावा लागल्या. इथून सुद्धा पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये कमीत कमी एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारला. तिकडे आयुष वागे आहेत आणि आयुष यांच्याकडून कोणती चुकी होणार नाही. फलंदाज बाद जो मोठे फटके खेळ होता रुपेश तोच एकदा पाहतोय आपण डगआउटच्या आश्रय जाताना पाहतोय. अजून सुद्धा पाहिलं तर प्रदीप 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून जर एखादा षटकार किंवा चौकार आला या 2 बॉलवरती तर नक्कीच एक चांगलं फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल SK फायर्स या संघाकडून.
बघा खोलवर बॅटिंग लाईनअप आहे ती म्हणजे एसके फायर्स या संघाकडे. नितेश टोकरे फायर्स झाला होता, मात्र तो आता बाधून माघारी परतलाय. आता नव्याने फलंदाज सूरज आलाय, सूरज खोपडकर. या षटकातील 4 बॉल अद्याप बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया 2 चेंडूवरती किती धावसंख्येवरती मजल मारतोय. व्हाईट बॉलचा इशारा झालाय पंचांचा, व्हाईट चेंडूची नोंद झालाय. एक्स्ट्रा धाव आलाय. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आता 70 या आकड्यावरती 70 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा खूप चांगला प्रहार केलाय, एक मोठा फटका येताना दिसतोय. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा प्रदीप, षटकार आलाय. सूरजांना खूप उशिराने पाठवलंय, कारण पाहिलं तर वसई परिसराला हा फलंदाज आहे आणि आक्रमक फलंदाज आहे. सातत्याने ओपनिंगला उतरतो, परंतु आज थोडंसं उशिराने आलाय, परंतु लेट आलाय पण थेट आलाय. इथे बघा आता थोडंसं प्रेशर इथे जाणवलंय महेंद्र कांबडी या बॉलरवरती. या ओव्हरमध्ये त्यांनी 3 षटकार आलेत आतापर्यंत. त्यानंतर एक दुहेरी धाव देखील आलेली आहे. 22 धावा आतापर्यंत खर्च केले त्या षटकात. इथे बघा मिस्टामिंग झालाय. संतोष कोम बघा किती वेगाने धावलाय आणि सोडलाय. बघा प्रयत्न तर खूप चांगला झाला, मात्र या 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 79. 79 धावा धावफलकावरती लागल्यात. 80 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 36 बॉल आणि 80 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील केबीएम स्पोर्ट्स या संघाला. बघा आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आकाश धानवे यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळलं होतं रवी ढवले यांनी. त्याच्यामध्ये पाहिलं तर एक महत्त्वाचा विकेट सुद्धा मिळवला होता आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 12ची सरासरी गाठली होती. त्यानंतर आकाश धानवे तिसरं षटक टाकलं, त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची विकेट आणि 10 धावा खर्च केल्या, म्हणजे कमबॅक केलंय. त्यानंतर आयुष वाघे यांचं षटक पाहिलं तर 2 विकेट घेऊन 9 धावा खर्च केल्या होत्या. आकाश वाघ यांचं षटक सुद्धा चांगलं होतं. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या होत्या. म्हणजे सातत्याने विकेट्स आले आहेत, परंतु शेवटचं षटक आपण पाहिलं महेंद्र षटक निर्णायक होतं या धावसंख्येसाठी. ते पाहिलं तर 24 धावा तब्बल बनवल्या गेल्या आहेत आणि 1 विकेट महेंद्र यांच्या गुणवत्तेतून मिळाली, म्हणजे 24 धावा आल्या. त्यानंतर पाहिलं तर स्कोर कार्डवरती धावा 79 धावा लागल्या गेल्या आणि 80 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. नाण्याची एक बाजू पाहिली आपण तर 80 धावा इथे ठेवल्या आहेत एसके फायर्स या संघाने, परंतु त्या डिफेंड करावे लागतील आता 80 धावा, कारण समोर संघ सुद्धा पाहिला तर आकाश धानवी सारखा एक वादळी खेळ करणारा खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल.
बघा नाण्याची एक बाजू पाहिली, 90 धावाचा टार्गेट सेट केला आहे, 80 धावाचा टार्गेट सेट केलेला आहे आणि त्या 80 धावा जर डिफेंड करायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि गोलंदाजीचा विचार केला तर एस के फायर्स या संघाकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत. विचार केला गेला तर राहुल गोंड आहे, रोहन कलांगडा आहे, अजून पाहिलं तर चांगले गोलंदाज आहेत. परंतु आता 80 धावा डिफेंड करायच्या तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि आपलं जर भवितव्य जर राखायचं असेल या स्पर्धेमध्ये तर नक्कीच ही मॅच इथे एस के फायर्स संघाला जिंकावी लागेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय वसंत येतोय, वसंत सांबरे. वसंत सांबरे येतोय बॉलिंग ट्रॅक वरती, आकाश धानवी स्ट्राईक वरती आहेत. पहिलाच बॉल टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो थोडंसं फंबल झालंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहतोय. आकाश आणि महेंद्र ही जोडी पाहतोय आपण. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल होता, पुश केला या बॉलला. महेश होते तिकडे, एक सिंगल आले, सिंगलने स्वतःच अकाउंट इथे ओपन होताना पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये आकाशाने जवळजवळ ना धुमाकूळ घातला होता, पूर्णपणे मॅच एका साईडने झुकवली होती, परंतु रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला होता. त्यानंतर थोडस मॅच फसली गेली होती. तो महेंद्र कांबडी स्ट्राईक वरती असताना पाहतो आपण आउटसाइड ऑप्शनचा मारा, पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. एक अवांतर धाव आपण स्कोअर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहते आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. बघा आपल्याकडे धावा 80 धावाचा टार्गेट दिलाय, नक्कीच चांगल्या धावसंख्येत पोहोचल्यात, परंतु असे अवांतर चेंडू कमी हातावे लागतील एस के फायर्सच्या संघाला. पुन्हा एकदा थोडंसं फंबल होताना पाहतोय गोलंदाजाला, सातत्याने पावलांमध्ये थोडंसं बिघाड होताना पाहतोय वसंत सांबरे. प्रेशर आहे, नक्कीच ही मॅच महत्वाची आहे एस के फायर्सच्या संघासाठी. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, बॉलरच्या डोक्यावरून घेऊन काढला, परंतु बघा काय शतरक्षण केलंय. मिड ऑन मध्ये आपण महेश यांना पाहिलं होतं आणि चांगलं शतरक्षण पाहतोय महेश यांच्याकडून. एक सिंगल आले, या सिंगलने धावफलक 3 वर जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या 3. मॅनेट पॉवर प्ले षटक पाहतोय आपण. बघा पुन्हा एकदा थोडस फंबल होताना पाहतोय गोलंदाजाला. प्रेशर आहे कारण समोर सुद्धा चांगला फलंदाज आहे, आकाश धानवी नावाचा एक आक्रमक विध्वंसक फलंदाज पाहतोय आपण. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, कार्पेटला रोल कर चेंडू जातोय, तिकडे विशाल आहेत, शत्रुषण पाहतोय पण सिंगल येते. सिंगल धावेने धावफलक पाहतोय, एका पुढे सरकते जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती, 4 या आकड्यावरती. बघा ज्या प्रकारे हे षटक हाताळले वसंत यांनी आतापर्यंत कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये फलंदाजांना. बघा पुन्हा एकदा पावलांमध्ये चुकतोय, बघा ज्या प्रकारे रनअप मध्ये चुकतोय, त्यानंतर पुन्हा एकदा रनअप वरती येतोय आणि एक चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. बघा एस के फायर संघाने याची नोंद देखील घ्यायची की टायमर ऑन आहे आणि 5 षटकही तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. इथे बघा खूप चांगला चेंडू, बघा या अगोदर थोडासा पावलांमध्ये चुकला, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पावलांवरती रनअप वरती आला आणि त्यानंतर खूप चांगला चेंडू त्याने हाताळला. चांगले चेंडू हाताळतोय इकडे वसंत सांबरे. यावेळेस फुल टॉस बॉल होता, पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. 9+4 मिळतील धावा 5. पंजा खोलला इकडे महेंद्र कांबळे यांनी. थँक्यू. आपण वाजवूया, चला बॉल पाठवायचा तिकडे.
बघा फुलटॉस चेंडू होता, कमरेच्या वरती हा चेंडू ठेवला गेला होता आणि त्याचा फायदा उचलला महेंद्राने. या अगोदर जे 3 चेंडू जे हाताळले होते ते अचूक टप्प्यावरती हाताळले होते. नक्कीच फ्री हिटचा बॉल असेल, उघड्या डोळे पहा नीट, आणि हा बॉल असेल फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी महेंद्र यांना मिळते. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॉलरच्या डोक्यावरून घेऊन गेला महेश, चेंडूचा बाटला करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, बघा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिकडे. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्यात. बघा चांगला प्रेस ऑफ माइंड आपण पाहिलं महेश भोईर यांच्याकडून. आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक पाहतोय आपण महेश यांना. एक नक्कीच अष्टपैलू खूप खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्यात. बघा बॅलन्स बिघडला होता, चेंडूला चांगल्या प्रकारे कॅरी केलं आणि थ्रो केलं. बघा पुन्हा एकदा पावलांमध्ये इथे चुकतोय. बघा ज्या वेळेस पावलांमध्ये चुकलाय, मात्र त्यानंतर जो चेंडू त्याने हाताळलाय तो अचूक टप्प्यावरती हाताळलाय. इथे पुन्हा एकदा पावलांमध्ये थोडासा चुकला गेलाय. आता पाहूया पुन्हा एकदा आपल्या रनअप वर येतोय वसंत सांबरे. सामोरे फलंदाज असेल महेंद्र कांबळी. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय. आमच्या समालोचक कक्षाला मानवंदना देण्यासाठी षटकार आलाय या बॉलवर. बघा सुरुवात खूप चांगली झाली होती. वसंत सांबरेकडनं पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आली, त्यानंतर वाईट बॉल टाकला, त्यानंतर सिंगल सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आला. मात्र ज्यावेळेस नो चेंडू आला आणि नो चेंडू पासून आपण पाहतोय त्या या पहिल्या ओव्हरला थोडासा ट्विस्ट निर्माण झाला आणि तब्बल 17 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्यात. 80 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे अजूनही 30 चेंडू बाकी आहेत. आणि या 30 चेंडूंमध्ये धावांचा जर विचार केला ना तर अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. 63, 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. 80 धावांचं टार्गेट आहे. बघा प्रदीप, पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 मिनिटं या षटकामध्ये कंप्लीट झालेत. पहिलं षटक पाहिलं तर थोडस जास्त वेळ खर्च झाला होता पहिल्या षटकामध्ये. आता उर्वरित 4 षटकं आपल्याला पाहतील तर 5 षटकं लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करावे लागतील. राहुल गोंड सज्ज झालाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. इथे बघा खोलवड्याचा चेंडूचा मनगटी फटका पाहतोय. फक्त इथे दिशा देण्याचं काम केलंय. डी मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बॅकअपसाठी वैभव आहे तिकडे, रुपेश देखील होता. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स महेंद्र आणि आकाश धनवी याची बघा पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे. पहिल्या विकेटसाठी ही पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय. 19 धावा या धावफलकावरती लागल्यात. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती या 2 फलंदाजांनी आणि इथे देखील ते पार्टनरशिप बिल्ड करतायत. इथे बघा जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय, चेंडू वेगाने फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चाललेला आहे. चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय APL चौकार 4. लक्षात असू द्या, वसंत सांबरे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण कृपया करून सबस्टिट्यूट फिल्डर घेऊ शकता. पंचांना तसं सूचित करा. जास्त आपल्याकडे पेन किलर मला वाटते घेऊन आलेले आहेत. फर्स्ट एड बॉक्स आहे, तुम्ही इकडे येऊ शकता. यावेळेस उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर.
लगा तो 6. बघा प्रदीप, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहतोय आपण, कारण दोन आयकॉन समोर समोर आहेत, राहुल गोंड आणि आकाश धानवी. दोन्ही संघ पाहिले तर, दोन्ही खेळाडू पाहिले तर एकाच परिस्थितीला आहेत, एकमेकाचे धागेदोरे नक्कीच माहिती आहेत. परंतु यावेळेस थोडसा वरचढ चढताना पाहतोय आपण आकाश धानवी यांना. बघा ज्या प्रकारे हा चेंडू हाताला लागला, स्लॉट मध्ये होता आकाश धानवी याच्या, आणि त्याच्यावर त्याने प्रहार केलेला आहे, षटकार ठोकलाय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं, यावेळेस फसवलं, जाळं रचलं होतं राहुल गोंडने आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलाय आकाश धानवी यांना. बडी मछली जाल में फसी. आकाश बॅक टू डग आउट, गॉन. चला, फलंदाजांना विनंती असेल थोडीशी घाई करा. बघा इथे विकेट मिळालेली आहे, आणि आपण पाहतोय तिकडे खेळाडू कक्षामध्ये एस के फायर्स या संघाचे ओनर आहे तिकडे कृष्णा. आता थोडासा त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आपल्याला दिसते, बघा आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जातंय. आकाश धानवी ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, आपण पाहतोय थोडीशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती, आणि आता आकाश धानवी याची विकेट मिळालाय, आणि आपण पाहतोय बघा त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आलेली आहे, हसतायत ते देखील. त्याने देखील आता सुटकेचा श्वास सोडलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय सुनीलजी पागी देखील आता भरपूर खुश झालेत, आणि बाबू दादा तिकडे थोडेसे नाराज झालेत. नव्याने बॅटर इन झालाय, आणखीन एक बिग हिटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, रवी. रवी डवले आपण पाहतोय, एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. राहुल गोंड यावेळेस तेच तर्रार, बघा विकेट आली, त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. बघा षटकारचं प्रत्युत्तर विकेट घेऊन दिलं, त्यानंतर कमबॅक केलाय. लगातार बघा. 2 चेंडू निर्धाव आल्यात. विकेट मिळाल्यानंतर जो आत्मविश्वास आहे तो थोडासा वाढला गेलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा. एस के फायर्स या संघाचा डॉट बॉल आलाय. यावेळेस ड्राईव्ह केला ऑफ साईडला, गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय, फिल्डर होते त्यांना चकवून चेंडू सरळ गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार, 4. बघा शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. बघा चौकार, षटकार, चौकार, तब्बल या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 16 धावा ह्या खर्च केल्या गेल्यात. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि 24 चेंडूंमध्ये अजूनही किती धावांची आवश्यकता आहे तर 47 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 47 धावा इकडनं आणखीन मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. दर्शन, ज्या प्रकारे आपण पाहतो या बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, विकेट डाऊन झाली असली तरी आपण पाहतोय इथे मोठे फटके थांबत नाहीयेत. रवीच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आलेला आहे, आणि धावसंख्या ही 33 वर जाऊन पोहोचलेली आहे, आणि आता मॅच जिंकण्याकरता 24 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच इथे पाहिलं तर 47 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत केबीएन स्पोर्ट्स या संघाला. परंतु आता पाहतोय एक उभरचा सितारा पाहतोय पण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय रोहन कलांगडा यांना पाहतोय. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाड्या संघातून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. एक गाव एक फॉर्मेट मध्ये सुद्धा बेनापट्टी वसई या संघातून सातत्याने खेळताना पाहिलाय. तोच गोलंदाज एक उभरचा सितारा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहतोय. पहिला बॉल बघा गतीमध्ये बीट केलं होतं बॅटर महेंद्र कांबळे यांना. गती होती या बॉलवरती, बघा नक्कीच ओव्हरपे चेंडू होता, मोठा फटका खेळण्याची संधी नक्कीच होती, परंतु गती पाहिली तर भरपूर होती. त्याच कारण टायमिंग हा प्रॉपर साधता आला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय.
यावेळेस पुन्हा एकदा गती होती या बॉलवर सुद्धा आणि बघा गतीमध्ये बीट केलं बॅटर महेंद्र कांबळे यांना. एक मोठा विकेट आपण पाहतोय. महेंद्र कांबळी बॅक टू द ग्राउंड गॉन. बघा प्रदीप मोठे विकेट मिळाले आहेत. दोन महत्वाचे खेळाडू आपण पाहिलं डगआउटच्या आशाला गेलेत. थोडीशी मॅच आता फसलेली पाहतोय आपण या मुव्हमेंट वरती. बघा विकेट तर मिळालेली आहे, मात्र केबीएम स्पोर्ट्सकडे भरपूर खोलवर फलंदाजी आहे. नव्याने फलंदाज विकास वल्वी हा इन झालाय. इकडनं आपण पाहतो मॅच जिंकण्याकरता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. आणि आपण पाहतोय रोहन कलांगडा जो एक जबरदस्त बॉलर आहे, यंगस्टर आहे, एमर्जंट प्लेअर आहे आणि सध्या तरी चांगली कामगिरी तो करतोय. बघा ज्या प्रकारे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या आणि तिसरं षटक हे निर्णायक ठरताना दिसतंय रोहन याचं. पहिला बॉल हा चेंडू जर आपण बघितला निर्धाव आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली. सलामीची जोडी आता माघारी परतलेली आहे. 1 डाऊनच्या स्वरूपात रवी आणि या चौथ्या क्रमांकावरती आता विकास आलाय. पाहूया या षटकात काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी विकेट डाऊन झाल्यानंतर धावसंख्या पूर्णपणे रोखली गेलंय, रोख लगावली गेलाय, लगाम लगावलेली आहे. नक्कीच इथे पाहिलं कमबॅक केलाय SK फायरच्या संघाने आणि हाच कमबॅक सातत्याने करावा लागेल. इथे विकेट मिळावं लागतील. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार. बघा विकास यांनी चेंडू सोडून दिला. त्यांना वाटलं का हा वाईड जाऊ शकतो, परंतु गती होती आणि थोडंसं मध्ये चेंडू आदळला होता. गोलंदाज रोहन कलांगडा यांनी त्याच कारणाचं पाहिलं तर डॉट आलाय. पण एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील रोहन. यावेळेस ऑन साईडला उडवलाय महेश आहे तर त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार 4. बघा हा चौकार आलेला आहे. या चौकाराने प्रेशर हे हटलं गेलंय बॅटरवरून, कारण पहिले 3 चेंडू जर बघितलं कुठल्या प्रकारे धाव आली नव्हती. चौथ्या बॉलवरती हा चौकार आलाय आणि हा चौकार निर्णायक ठरत. आपण महेश याला फ्रेममध्ये पाहतोय. त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्याच्या अवाक्यापेक्षा बाहेरचा असणारा हा चेंडू आपण बघितला आणि त्याला बीट करत हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 37 या आकड्यावरती 37. यावेळेस पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला होता. चेंडू सरळ गेला होता कव्हर पॉइंट मध्ये. तिकडे पाहतो पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावफलक पाहतो आपण पुढे सरकले गेले, जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क चांगला झाला नाही, परंतु कार्पेटला रोल करत चेंडू ऑन साईडला निघून आला होता. मिडविकेट मध्ये आपण पाहतोय विशाल यांना चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव येते. त्या सिंगलने काय होणार नाही. आता मोठे फटक्यांची आवश्यकता इथून पाहिलं तर केबीएम स्पोर्ट या संघाला आहे, कारण संघ थोडंसं पाहिलं तर बॅकफूट वरती गेला 2 विकेट नंतर. प्रदीप काय जबरदस्त षटक हे राहुल याचं राहिलेलं आहे. राहुल याने रोहन याने फक्त 6 धावा या खर्च केलेल्या आहेत. बघा राहुल याला मार पडला होता, मात्र रोहन याने कमबॅक केलेला आहे. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. बघा आता 18 बॉलमध्ये 41 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. मॅच इथे आता बनवलाय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय केबीएम स्पोर्ट्स संघाची जी पकड ती मजबूत झाली होती, मात्र या तिसऱ्या षटकामध्ये ती पकड थोडीशी लूज झालेली आहे, सैल झालेली आहे. आणि आता पाहतोय दोन्ही संघांना आता समान संधी आहे. 50-50 चान्स इकडनं आपण पाहतोय दोन्ही संघांना. नक्कीच नवीन गोलंदाज पाहतो आपण महेश येतोय. महेश भोईर अजून एका बघा हा आपल्याला डायग्राम दाखवला जातोय. SK फायर्स पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या, मात्र त्याच्या प्रत्युत्तरास एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे केबीएम स्पोर्ट्सची. केबीएम स्पोर्ट्स संघ थोडासा पुढे चाललाय, मात्र इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. इथे बघा महेश भोईर आलाय आणि महेश भोईर याने पहिला चेंडू हा निर्धाव टाकलाय. बघा रोहन याचा जो इफेक्ट आपण पाहतोय, थोडासा गेम चेंज होताना दिसतोय या तिसऱ्या षटकामध्ये. नक्कीच कारण
यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला महेश यांनी. चांगले गोलंदाजी करावी लागेल महेश यांना सुद्धा. पंचाचं पुन्हा एकदा आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा येताना पाहतोय. इथे बघा खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. महेश भोईर वरती हे आक्रमण चढवलंय. एक धमाकेदार APL षटकार येताना दिसतोय रवी डवळे याच्या बॅटमधून. 6 षटकार. बघा हा षटकार इथे ठोकला गेला. या षटकाराने धावसंख्या आता 45 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. महेश भोईर पहिला बॉल डॉट टाकला, दुसऱ्या बॉलवरती षटकार लागलाय. इथे बघा पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक आहे. रवी डवलेच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6. बघा महेश भोईर याच्यावरती आता हे आक्रमण केलेलं आहे ते म्हणजे रवी ढवले या फलंदाजाने. बघा रवी थोडासा इंजर्ड आहे मात्र तरी देखील जबरदस्ती कामगिरी इथे करताना दिसतोय आपल्या संघासाठी. बघा धाव घेत असताना थोडाशी त्याला दुखापत वेदना देखील जाणवत आहेत मात्र काय जबरदस्त फटके इथे तो खेळतोय. बघा आता 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू मध्ये अजूनही 29 धावींची आवश्यकता आहे. ते बघा पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवला होता आणि आपण पाहतोय हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. 14 चेंडू आणि आता 29 धावींची आवश्यकता. इथे बघा स्टॅमिंग झालाय. राहुल येतोय चेंडूच्या खाली. बघा प्रत्युत्तर दिलंय महेश भोईर याने. पकडला गेलाय झेल. संपलाय तो म्हणजे रवी डवळे याचा खेळ. फलंदाज बाद. बघा विकेटची गरज होती ती विकेट नक्कीच मिळाले गेले. रवी डवळे सारखा फलंदाज जो आक्रमक जो थोडासा अडचणीमध्ये आणणार होता SK फायरच्या संघाला तो डगाऊच्या आशाला जाऊन पोहोचलाय. महत्वाची विकेट इकडे प्रदीप मिळालेली आहे आणि मॅच आता थोडीशी पाहिलं तर गरम झालेली आहे. आता कुकरची शिट्टी वाजेल की इथे थांबली जाईल पाहूया आपण. बघा प्रेशर तर आता बिल्ड झालाय दोन्ही संघांवरती. मात्र प्रेशर मध्ये कुठल्या संघाची शिटी वाजेल हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. नव्याने बॅटर स्वप्नील आलाय. स्वप्नील लहांगे. बघा महत्वाचा झेल इथे पकडला गेलाय रवी याचा. बघा जे आपण पाहतोय कधी KBM स्पोर्ट्स कधी SK फायर जे पारड आहे ते खालीवर होताना दिसतंय आपल्याला. ज्या प्रकारे तराजू जास्त वजन झालं की खाली जात असतो आपण पाहतोय. चढ उतार इथे आपल्याला नक्कीच जाणवताना दिसतोय या मॅच मध्ये. इथे बघा स्वप्नीलच्या शरीरापासून चेंडूला दूर ठेवलं गेलं होतं आणि बघा हा चेंडू इथे निर्धाव आले. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली होती. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय ते म्हणजे चौथं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 51 धावा. 29 धावींची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 29 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. त्या म्हणजे KBM स्पोर्ट्स या संघाला. रोहन आलाय. रोहन याने अगोदर खूप चांगली बॉलिंग केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा रोहन वरती कामगिरी ते सोपवली गेलंय.
12 चेंडू 29 धावा. विकास वलवी अजूनही आपण पाहतो खेळपट्टीवरती आहे आणि आता पूर्ण जिम्मेदारी विकास आणि स्वप्नील या दोन फलंदाजांमध्ये असणार आहे. रोहन टू विकास. इथे मिस टायमिंग झाला का नाही. कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा षटकार आलाय प्रदीप. या षटकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलाय, जाऊन 57 वरती जाऊन पोहोचलाय. बघा विकास आहेत, विकास संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधारांनी यावेळेस दाखवलंय की मी अजून सुद्धा या विकेटवरती आहे, तोपर्यंत ही मॅच मी कुठे जाऊन देणार नाही आहे. गती होती गोलंदाजाकडे आणि त्या गतीवरती बीट करून हा षटकार खेचलाय. बघा पहिल्या बॉलवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न इथे विकास याने केलाय. बॉलरवरती रोहन वरती बघा अगदी त्याच्या झोन मध्ये हा चेंडू होता. स्ट्रॉंग झोन आहे विकास वलिवियाचा. त्याच्या झोन मध्ये चेंडू मिळाला आणि त्याने चेंडूला सरळ पाठवलं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. 6 धावांकरता. हा षटकार आला. या षटकाराने धावसंख्या आता 57 या आकड्यावरती. 11 चेंडू आता 23 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅटची आतली कडा लागली इनर रेज. यष्टरक्षक राहुल चांगले यष्टरक्षक करतोय. हा चेंडू निर्धाव आलाय. बघा षटकार आल्यानंतर इथे कमबॅक होताना दिसतोय. गोलंदाज रोहन याचा रोहन कलांगडा. इथे बघा मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक मुकेश वलवी आले होते तिकडे. बघा विकास वलवियाचा झेल होता. मुकेश वलवियाने हा झेल सोडला. बघा प्रयत्न खूप चांगले केले होते. कठीण होता मात्र पकडायला हवा होता, कारण हा जो झेल होता हा गेम चेंजिंग ठरला असता. हा झेल जर पकडला असता कदाचित इकडनं मॅच टर्न घेऊ शकला असता. विकास वलवियाचा हा झेल होता. क्रिकेटचं सूत्र आहे पकडा कॅच आणि जिंका मॅच. एक सूत्र थोडस सोडवताना अवघड झालंय एसके फायरच्या संघाला. इथे बघा चांगला आउटड्राईव्हचा फटका ते केला गेला. गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा काय क्लास दाखवलाय स्वप्नील लहांगे आणि टायमिंग. बघा टायमिंग ज्या प्रकारे चेंडू आला आणि क्लास. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका आहे. 4 धावा आला. या 4 धावाने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 62 या आकड्यावरती आणि 8 चेंडू आणि आता 18 धावींची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावा. इथे विशाल आलाय चेंडूच्या खाली आणि विशाल याने पकडलाय झेल. संपलाय स्वप्नील लहांगे याचा खेळ. बघा कधी गोलंदाज कधी फलंदाज, कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी एसके कधी केबीएम. नक्कीच नक्कीच मॅच थोडीशी रंगात आली आहे. रंग में भंग अभी कोण डालता है बघूया आपण, कारण आता इथे पाहिलं तर दोन्ही संघ मालक बाजूबाजूला बसले आहेत आणि दोन्हीचे ठोके तर हृदयाचे असतील ना तर थोडीशी वाढतात आणि कमी होत आहेत. नक्कीच दोघांचे हात हातात आहेत. कोणताही संघ जिंकला तरी चालेल, परंतु स्वतःचा संघ जिंकणं महत्वाचं आहे. बघा इकडे तर स्माइल येते मात्र कृष्णा लोखंडे तिकडे बसलेत. त्यांचे दुनिया त्यांच्या चेहऱ्यावरती गेले होते. ज्यावेळेस झेल उडाला होता त्यांनी डोळ्यावरती हात दिले होते की हा झेल पकडला जातोय की सोडला जातोय. मात्र झेल पकडलाय आणि आता आपण पाहतोय एसके फायर्स हा संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा येताना दिसतोय. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही संधी दोन्ही संघांना आहे. इकडनं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. नव्याने फलंदाज आपण पाहतोय संतोष कोम आलाय. संतोष कोम. इथे बघा वेगवान चेंडू तेज तर्रार निर्णायक चेंडू टाकलाय तो म्हणजे रोहन या गोलंदाजाने. षटक संपलंय. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 18 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 18 धावा. संतोष कोम यांच्यासाठी पारितोषिक आलंय ते म्हणजे सागर सोमन यांच्या माध्यमातून 3 षटकार मारा लगातार आणि 1000 रुपये कमवा. सागर सोमन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स.
बघा 6 बॉल मध्ये 18ची आवश्यकता आहे. इथून 3 मोठे फटके आणि मॅच फिनिश केली जाईल. केबीएम संघ पाहतोय आपण जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला आहे. 6 मध्ये 18ची आवश्यकता आहे. इथून जर 6 मध्ये 18 झाल्या तर नक्कीच 4 पॉईंट होतील आणि 4 पॉईंट झाले म्हणजे संघ क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करेल. परंतु इथून जर हा सामना गेला तर थोडंसं माघाऱ्यावरती बॅकफूटवरती यावं लागेल केबीएम संघाला. बघा मॅच जिंकला तर क्वालिफाय होऊ शकतात, मात्र इथे एसके फायर्स या संघाला देखील हा सामना जिंकायचा आहे, कारण या अगोदर त्याने एक सामना गमावलेला आहे. आता 6 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता आहे आणि आता गोलंदाज आलाय विशाल खरपडे. विशाल याला विशाल कामगिरी आता करावी लागणार आहे, मात्र त्याच्या समोर आहे विकास. विकास याला आता आपल्या संघाचा विकास करायचा आहे. बघा कॅप्टन आहे, संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन त्याच्या नावाप्रमाणे त्याला आता खेळ देखील करावा लागणार आहे, जिम्मेदारी उचलावी लागणार आहे. 6 चेंडू 18. इथे पहिला चेंडू नो. इथे आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय की नाही यासाठी आपण पाहतोय इथे रिव्ह्यू घेतलाय क्षेत्ररक्षण करणारा टीमनं. बघा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. बघा हा चेंडू फार निर्णायक ठरणार आहे. दर्शनजी आपण पाहतोय की हा चेंडू जर वाईड आला तर एक नेक्स्ट चेंडू तर एक्स्ट्रा मिळणारच आहे, मात्र जर नो चेंडू जर आला एक्स्ट्रा चेंडू मिळेल, मात्र त्याच्यावरती एक फ्री हिट चेंडू मिळणार आहे. म्हणजे ट्विस्ट निर्माण झाला या बॉलवरती. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. बघा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो चेंडू नो बॉल. म्हणजे येणारा जो पुढचा चेंडू आहे तो एक्स्ट्रा तर असणार आहे, मात्र फ्री हिट देखील असणार आहे. नक्कीच नक्कीच. इथे आता पाहिलं तर मुक्त फटका खेळण्याची संधी विकास वळवी यांना मिळालेली आहे आणि नक्कीच आता संधीचं सोनं करणं विकासांना करावं लागेल. बघा मॅच थोडीशी अडचणीत आहे, इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे. फ्री हिटचा बॉल. इथे बघा खूप चांगला फटका खेळलाय, फ्री हिटचा फायदा उचललाय आणि ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. बघा प्रदीप या 6 धावेने ना पूर्णपणे समीकरण चेंज झालंय. जिकडे मॅच थोडीशी फसली गेली होती तिकडे मॅच थोडीशी आता पाहिलं तर केबीएमच्या बाजूने झुकलेली पाहतोय. बघा विकास वलवीला माहिती आहे स्वतः करणं आहे, त्याला माहिती आहे कशा प्रकारे गेम हा मॅच आपल्याला घेऊन जायचा आहे आणि त्या प्रकारे तो मॅच घेऊन जातोय. आता 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 11 धावींची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा उडवलाय बॅक टू बॅक. यस गॉन. 6 मॅक्सिमम 6. काय जबरदस्त फटका खेचलाय विकास वलवी आणि वाह क्या बात है. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. आता चिंता इथे सुनील पागी यांच्या चेहऱ्यावरती साफ पाहायला मिळते. बघा मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये दर्शन. इकडनं अजूनही मॅच जिंकण्याकरता 5 धावा बनवायच्यात. चेंडू अजूनही बाकी आहेत 4. कमबॅक इकडनं अजूनही होऊ शकतं, पण तो कमबॅक करावा लागेल विशाल या गोलंदाजाला. नक्कीच नक्कीच. कारण दुसरी मॅच आपण प्रदीप पाहिली होती तिकडे सुद्धा 4 मध्ये 5 ची आवश्यकता आणि तिकडे पाहिलं तर महेंद्र होते, महेंद्र कांबळे त्यांनी कमबॅक केलं होतं. तशीच कामगिरी करावी लागेल यावेळेस गोलंदाज विशाल खरपडे यांना. इथे बघा आपण पाहतोय स्लिप पॉइंट इथे लावला गेलाय. इथे बघा स्लिप पॉइंट लावलाय, काही फरक पडत नाहीये. विनिंग शॉट भरपूर लांबवरती पाठवलाय. गोईंग गोईंग गॉन. हरवलाय चेंडू आणा शोधून. 6 षटकार.
आणि या षटकाराने पाहिलं तर पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवली होती आणि ती पकड दर्शवली गेली आहे या शेवटच्या षटकारानंतर. आणि पाहिलं तर प्रदीप 2 मॅच जिंकून हा संघ सुद्धा क्वालिफायच्या राऊंड मध्ये जवळजवळ पोहोचलेला दिसतोय. बघा विकास वलवी, विकासने आपल्या संघाचा विकास केलेला आहे. बघा कॅप्टनच्या नावाला साजेसी कामगिरी त्याने केलेली आहे. सलग 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. बघा 10 बॉल मध्ये 30 धावांची नाबाद जिंदाबाद खेळी त्याने केलेली आहे. जबरदस्त. बघा 18 धाव्यांची आवश्यकता होती. पहिला बॉल एक्स्ट्रा पडला आणि त्यानंतर पूर्णपणे गेम हा बदलला गेला आणि आपण पाहतोय हा सामना इथे केबीएन स्पोर्ट्स संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक एसके फायर्स, बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच केबीएम स्पोर्ट्स. चला कॅप्टन या लगेच. मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद प्रदीप. आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारावर देखील लक्ष केंद्रित करणार आहोत, परंतु टॉस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जो पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री साई समर्थ स्ट्रायकर्स टीम चे कॅप्टन आणि केबीएम स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन्स. मी रिक्वेस्ट करतोय की आपण क्विक टॉस बॉक्समध्ये या. पुढील मॅचचा जो टॉस आहे जो देखील आपण कंप्लीट करणार आहोत. चला केबीएम टीमचे कॅप्टन्स आणि श्री साई समर्थ स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन रिक्वेस्ट करतोय प्लीज आपण टॉस बॉक्सच्या दिशेने.